भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या भारतातील दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले। भाजपच्या मोदी की गॅरंटी या लोकसभा निवडणूक प्रचार अभियानाविरोधात काँग्रेसनं घर घर गॅरंटी अभियान सुरू केलंय। मात्र याच घोषणांच्या पूर्तीची गॅरंटी जनतेला मिळणार का असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जातोय। मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी। भाजपच्या मोदी की गॅरंटी या लोकसभा निवडणूक प्रचार अभियानाविरोधात काँग्रेसनं घर घर गॅरंटी अभियान सुरू केलंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी आधी दिल्लीसाठी या अभियानाची घोषणा केली आणि आता संपूर्ण देशभर हे अभियान राबवलं जाणार आहे। हे अभियान नेमकं काय आहे तर काँग्रेसच्या न्यायपत्रातील 25 गॅरंटी आणि 5 न्याय घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यातून प्रयत्न आहे। 25 गॅरंटी आणि 5 न्याय घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसकडून हे गॅरंटी कार्ड देण्यात येत आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या सहीसह हे गॅरंटी कार्डचं वाटप सुरू आहे। दिल्लीत स्वतः राहुल गांधी आणि खरगेंकडून घरोघरी जाऊन हे गॅरंटी कार्डचं वाटप करण्यात आलं। दिल्लीतल्या 8 कोटी लोकांपर्यंत घर घर गॅरंटी कार्ड पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। दिल्लीनंतर देशभरात हे घर घर गॅरंटी कार्ड काँग्रेस वाटप करणार आहे। हमारा घर घर गारंटी अभियान यहाँ से शुरुआत हो रही है। राहुल जी वायनाड में भी करेंगे। इस अभियान में हम 8 करोड़ परिवारों तक गारंटी कार्ड पहुँचाएंगे। हमारे 5 न्याय 25 गारंटी जो भारत जोड़ो न्याय यात्रा के समय में कांग्रेस अध्यक्ष ने और राहुल जी ने उसकी घोषणा की थी, उसके लिए एक कार्ड बनाया है। काँग्रेसच्या याच घर घर गॅरंटी अभियानाविरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार केली आहे। काँग्रेसचं हे अभियान थांबवण्याची मागणीही भाजपनं केलेली आहे। भाजपचं असं म्हणणं आहे काँग्रेसचं घर घर गॅरंटी अभियान मतदारांना प्रलोभन देणारं आहे। काँग्रेसकडून मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न होतोय। मतदारांच्या विश्वासावर त्यामुळे परिणाम व्हायची शक्यता आहे। काँग्रेसची कृती निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणारी आहे। निवडणूक आयोगाने तात्काळ कार्डवर बंदी घालावी अशी भाजपची मागणी आहे। काँग्रेसच्या गॅरंटी कार्डची छपाई, वितरण आणि प्रसारणावरती बंदी आणावी अशीही मागणी करण्यात आली आहे। कार्डचं वाटप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी भाजपने केली आहे। आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं धमाल महाराष्ट्रातलं मला 2004चं उदाहरण अजून आठवतं की काँग्रेसने जाहीरनाम्यात उदाहरण दिलं होतं की आम्ही मोफत वीज देऊ। आणि निवडणुकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांचा एक फोटो छापून आला, शेतकऱ्याला हसरा फोटो। निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ती प्रिंटिंग मिस्टेक होती। इतकं सहज इतकं फसवण्याचा प्रकार करणारे काँग्रेस, त्यांचे जाहीरनामे जे कधीच पूर्ण झाले नाहीत, त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रातील प्रत्येक मुद्दा हा जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणार आहे। 2004ला परत यांचं सरकार आल्यानंतर एका महिन्यात वीज बिल माफी जी होती ती रद्द करून टाकली। हे लोकांनी अनुभवलेलं आहे, लोकांच्या लक्षात आहे। आणि त्याच्यामुळे गॅरंटी म्हटलं की ती मोदी की गॅरंटी आहे। खरगे आणि राहुल गांधींनी कितीही ॲफिडेव्हिट करून दिली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही, कारण त्यांची कथनी आणि करणी याच्यामध्ये जमीन आसमानाचा। घर घर गॅरंटी अभियानावर भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसनंही प्रतिहल्ला चढवलाय। इस देश के युवा को गारंटी नहीं मिलनी चाहिए नौकरी की। इस देश के किसान को एमएसपी की गारंटी नहीं मिलनी चाहिए। इस देश की एक युवा लड़की को 50% आरक्षण की नौकरी नहीं मिलनी चाहिए। इस देश की गरीब महिला को 8500 रुपए महीने की गारंटी नहीं मिलनी चाहिए। असलियत ये है कि बीजेपी जानती है कि हमारी गारंटी असल गारंटी है। ये गारंटी हमने कर्नाटका में और अपनी गारंटियां हमने तेलंगाना में और हिमाचल में पूरी करके दिखाई हैं। ये डर गए हैं क्योंकि इनके जुमलों के आगे हमारी गारंटी में लोग विश्वास जता रहे हैं। भाजपकडून मोदी की गॅरंटी असो वा काँग्रेसकडून घर घर गॅरंटी, मतदारांवर घोषणांचा पाऊस दोन्ही पक्षांकडून पाडला जातोय। मात्र याच घोषणांच्या पूर्तीची गॅरंटी जनतेला मिळणार का हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। दिल्लीहून शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।